टीजर बघून अनेकांनी हा विषय संपलाय असं जाहीर करून टाकलं होतं। छावाच्या तुलनेत हा सिनेमा फिका वाटतोय, VFX मध्ये तर दम नाही आणि रितेश देशमुख याला हे जमणार नाही, अशा एक ना अनेक टीका या राजा शिवाजीच्या टीजरवर झाल्या। सोशल मीडियावर तर जणू तुलनांचं युद्ध सुरू झालं होतं। सगळ्यांच्या मनात एक शंका होती की जी हवा छावानं केली ती रितेशला जमणार का? हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर टिकणार की फक्त चर्चांमध्येच उतरणार? पण आता या पिक्चरचा ट्रेलर आलाय आणि ज्यांनी यावर टीका केली त्यांना यावर विचार करायला भाग पाडलंय। टीजर मधल्या उणिवा ट्रेलर मध्ये पूर्णपणे कशा भरून काढल्यात याच्या चर्चा आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू झाल्यात। मग खरंच हा ट्रेलर म्हणजे राजा शिवाजीचा मोठा कमबॅक आहे का? ट्रेलर मध्ये नेमकं काय क्लिक करायचं झालंय आणि यासोबत कोणत्या गोष्टी अजूनही खटकतात? इतिहासातील कोणते न ऐकलेले प्रसंग हा सिनेमा पडद्यावर आणणार, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। या ट्रेलर मध्ये सगळ्यात जास्त काय लक्ष वेधून घेत असेल तर ते म्हणजे यातील लार्जर ऑफ द लाईफ वाटणारे ऍक्शन सीन्स, किल्ल्याचे दरवाजे तोडण्यासाठी होणारा धडाका, शत्रूंच्या गोटात निर्माण झालेली खळबळ आणि त्या धुमचक्रीत एखाद्या पहाडासारखी पडणारी छत्रपतींची हा अनुभव खरंच थक्क करणार आहे। ट्रेलर मध्ये दिसणारा युद्धाचा प्रसंग हा एका प्रॉपर ऍक्शन सीन्स प्रमाणेच वाटतोय। मग त्या दोन हत्तीची झुंज असो किंवा किल्ल्यातून वेगानं बाहेर पडणारे शिंगे पेटलेले बैल असो, हे सगळं बघताना थोडी बाहुबली स्टाईल सारखी आपल्याला आठवण येते। पण मराठी पडद्यावर हे व्हिज्युअल्स नक्कीच प्रभावशाली वाटतात। विशेषतः महाराजांनी शत्रूचा किल्ला संहार आणि वाघनखांचा वार हे बघताना अंगावर काटा देखील येतो। इतिहासात महाराजांच्या प्रत्यक्ष युद्धनीतीचे मोजकेच संदर्भ असले तरी स्वराज्य निर्मितीच्या काळातील एक धडाडीचा योद्धा म्हणून रितेश देशमुख यांनी केलेली ही मांडणी प्रेक्षकांना थिएटरमध्ये नक्कीच खेळून ठेवू शकते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सिनेमात मांडला जाणारा थोरल्या संभाजी महाराजांचा इतिहास। आजवर आपण छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अनेक कलाकृती पाहिल्या, अनेक नाटकं पाहिली। छावा सिनेमाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहासही मोठ्या प्रमाणावर समोर आला। मात्र रितेश देशमुख याच्या या सिनेमाची जमेची बाजू म्हणजे त्याने शिवरायांचे मोठे बंधू असणारे ते म्हणजे थोरले संभाजी महाराज यांचा इतिहास यात गुंफला आहे। टीजर मध्ये दिसणारी लखुजीराव जाधवांची हत्या, खंडागळे हत्तीचं प्रकरण यावरून हा सिनेमा स्वराज्याच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून भाष्य करणारा आहे हे स्पष्ट होत आहे। शहाजी राजे जेव्हा मुघल आणि आदिलशाहीच्या चक्रव्यूहामध्ये अडकलेले होते तेव्हा त्यांच्या या दोन पुत्रांनी गाजवलेला पराक्रम या चित्रपटात आपल्याला दिसेल। शिवरायांनी पुण्यामध्ये स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली तर दुसरीकडे थोरल्या संभाजी महाराजांनी कर्नाटकात आदिलशाहीला घाम फोडला। बेंगलोरच्या लढाया आणि शहाजी राजांच्या सुटकेसाठी दोन्ही भावांनी मिळून केलेला संघर्ष हे खरं तर इतिहासातील अत्यंत रोमांचकारी भाग आहे। अफजल खानाने कपटाने थोरल्या भावाचा वध केल्यानंतर शिवरायांनी घेतलेला सूड हा भावनिक पदर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्तरावर सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे। हीच ऐतिहासिक खोली या सिनेमात इतरांपेक्षा वेगळं ठरवते। या सिनेमाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे अजय अतुल यांचे गाणे। छावाच्या गाण्याशी याची तुलना होणार ही नक्की होतं, पण टीजर मध्ये गाण्यांची जी फारशी जादू होती ती दिसली नाही असं काहींचं म्हणणं होतं। मात्र ट्रेलरच्या आधी आलेलं छत्रपती अँथमनं सोशल मीडियावर जो धुळा उडवलाय तिथूनच या सिनेमांच्या गाण्यांची ताकद काय आहे हे लक्षात येतं। ट्रेलर मध्ये वापरलेलं रणवाद्य, बॅकग्राऊंड म्युझिक आणि या सगळ्या गोष्टीमुळे अंगावर रोमांच उभे राहतात असं देखील काहींचं म्हणणं आहे। अजय अतुल यांनी जे केवळ पारंपरिक वाद्यावर न थांबता जे काही नवीन प्रयोग केले ते थिएटर मध्ये बसलेल्या प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव देणार ठरू शकतात असं देखील मत व्यक्त केलं जात आहे। मुळात राजा शिवछत्रपती ही लोकप्रिय मालिका असो किंवा लय भारी किंवा माऊली सारखे सिनेमे, यामधून रितेश देशमुख आणि अजय अतुल हे समीकरण नेहमी सुपरहिट ठरलंय। आता प्रश्न एवढाच उरतो की ढोल ताशांच्या ठरवलेल्या पॅटर्न पलीकडे जाऊन हे जोडीदार कोणती तरी नवीन थीम आणल्यावर त्याच्यावर प्रेक्षक नेमकी काय प्रतिक्रिया देतात। केवळ म्युझिकच नाही तर रितेश देशमुख याची मराठी प्रेक्षकांमध्ये पकड सुद्धा एक मजबूत मोठा घटक यातला मानला जातोय। टीजर आला तेव्हा ज्या लुक वरून बरंच ट्रोलिंग झालं गेलं, काहींना तो आवडला तर काहींना तो आवडला नाही, पण एक गोष्ट मान्य करावी लागेल की मराठी पडद्यावर रितेश देशमुख याची स्टार आणि पॉवरफुल असणारी दुर्लक्षित प्रतिमा ही आपल्याला विसरून चालणार नाही। हिंदीत त्याची प्रतिमा कदाचित कॉमेडी अभिनेता म्हणून असली तरी लय भारी पासून त्यांनी मराठीमध्ये आपली एक ऍक्शन हिरो म्हणून देखील आपली ओळख निर्माण केली आहे। त्यातच हा सिनेमा मराठी सोबत हिंदीतही येतोय, त्यामुळे रितेश देशमुख याचा फॅन बेस दोन्ही ठिकाणी गर्दी खेचू शकतो। विशेष म्हणजे हा सिनेमा फक्त त्याच्या एकट्याच्या खांद्यावर नाही तर त्याच्यासोबत तो संजय दत्त, सचिन खेडेकर, विद्या बालन, अभिषेक बच्चन, जितेंद्र जोशी यांसारख्या तगड्या कलाकारांची मोठी फौज आहे आणि ही तगडी फौज पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांना थिएटरपर्यंत ओढून नेण्यासाठी पुरेशी असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे। सिनेमाच्या यशामध्ये आणखी एक कळीचा मुद्दा ठरणार तो म्हणजे याच्या प्रदर्शनाची वेळ। 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्त साधत हा सिनेमा तुमच्या आमच्या भेटीसाठी येतोय। मे महिन्याची सुट्टी, महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय हे समीकरण नेहमीच प्रेक्षकांना थिएटरकडे वळवतं।
पण सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे या काळात राजा शिवाजी समोर कोणतंही मोठं आव्हान नसेल. याआधी आपण पाहिलंय की धुरंधर 2 आणि छावा यासारख्या मोठ्या सिनेमांच्या वेळी इतर क्लॅश टाळले गेले होते. अगदी पुष्पा 2 सोबतची टक्कर ही टाळली गेली. मात्र रितेश देशमुख याच्या या सिनेमासमोर सध्या तरी मोकळं रान दिसतंय. जर मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये याला मोठ्या प्रमाणावर स्क्रीन्स मिळाल्या तर बॉक्स ऑफिसवर एक मोठा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला नक्कीच मिळू शकेल. अर्थात सगळं काही अलबेल आहे असंही नाही. काही गोष्टी या सिनेमासाठी आव्हानात्मक असू शकतात. विशेषतः सई बाईच्या भूमिकेत असलेल्या जिनेलिया यांचं मराठी उच्चार असणार प्रेक्षकांना किती पडतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. त्यांचा हा प्रयत्न नक्की असेल की सर्ग काही नैसर्गिक वाटलं नाही तर त्याचा परिणाम मराठी व्हर्जनच्या प्रतिसादावर देखील होऊ शकतो. त्यासोबत ट्रेलरमध्ये ऍक्शन सीन जरी तगडे असले तरी VFX मधल्या काही उणिवा अजूनही नजरेत भरतात. आता प्रश्न एवढाच आहे की 3 मिनिटाचा हा ट्रेलर प्रेक्षकांना 3 तास खेळून ठेवणार का? हा सिनेमा केवळ व्यावसायिक ठरणार की इतिहासाची मांडणी योग्य प्रकारे करणार यावरच या चित्रपटाचं यश अवलंबून आहे. या टीझरच्या टीकेनंतर ट्रेलरमध्ये खरोखरच सिनेमाने कमबॅक केला का असं तुम्हाला वाटतं का? रितेश देशमुख याचा हा प्रयत्न बॉक्स ऑफिसवर किती यशस्वी होईल? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी आपल्या जनता महाराष्ट्र YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.